राम राम. सीताराम. सीताराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय पाहिलं राम राम. पहिले खेड्यापाड्यातनी सारे एकमेकायले राम राम म्हणायचो, भल्लं साजरं वाटायचं. आता राम रामचं सीताराम झालं. सीताराम समजलं ना. आणि आता आता जय श्रीराम झालं. पण आजचा आपला विषय तो नाही, पण पाहिलं तर विषय तोच आहे. आता पुन्हा हे मत मागे आपल्या गावात येणारच आहे. राम, देव, अल्लाह, गॉड याच्या नावानं मत मागाले. माणसाच्या नावानं मत मागाची माणुसकी आता राहिलीच नाही. होती कवा म्हणाते. तुम्हाला आठवते आपल्या लहानपणी त्या चतुर शेतकऱ्याची एक गोष्ट होती. तो शेतकरी कसा देवाले चाटीत पकडते. पण आता तो शेतकरी राहिला नाही, तो देवही राहिला नाही. नेताच देव बनून बसले आहे आणि शेतकरी बिचारा चिवत्या ठरला. चला ना, दाखवतो तुम्हाला. या माया संघ. आपल्याला ते पॉम्पलेट गिम्पलेट छापायचे आहे बरं. हा, ते लय महत्वाची गोष्ट आहे. अरे भाऊ, आपल्या माणसाचं घर आहे. आपल्या माणसाचं आहे का? दे आवाज दे बरं. रामदेव भाऊ, रामदेव भाऊ, रामदेव भाऊ, कोण आहे? अरे अरे काय म्हणता नामदेव भाऊ, कशा आहे बाबा? ठीक आहे, म्हणजे चाललंय. ठीक आहे. अरे बाबा, आमच्या सरकारनं तुम्हाला एवढं दिलं, गावात मंदिर बांधलं, रोज भजन करायला जाता आणि तरी म्हणता ठीक आहे. हा? जातो जातो जातो. भाऊ बेन अच्छा, हो काय? हो. मग मत कोणाले? तुम्हाला हा, पण आम्हाला काय भेटल? तुम्हाला? हा. अरे सांगा ना बाबा, काय पाहिजे? तुमच्या सेवेसाठी तर आम्ही इथं आलो. देवा, बस फक्त कर्ज माफी द्या म्हणजे झालं. कर्जमाफी दिल्ली. मग मत तुम्हाला. बिलकुल आम्हालाच मत. हा, चला ठीक आहे. हो चला, मग कुठे जायचं आता? आज पूर्ण गतीगतीने घेऊन सगळं. हो, मी काय म्हणतो, मुख्यमंत्री साहेबाचा दौरा येऊन राहिला. हा, आणि गावात आपल्याला लावायचा आहे बॅनर, आणि एवढा मोठा फोटो लावायचा आहे. हा, कोणाचा? माझा मॅड आहे काय? तुया काय लावा लागते? हा, माया मोठा आणि तुमचे असे लहान लहान. हा, ते लक्षात. का बरं हो. बाजूला का भाऊ, निवडून याच्या पहिले तुम्ही म्हटलं होतं का कर्जमाफी करण. अजूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही राजू. नाम्या मॅट झाला का रे? अबे, दिलेला शब्द पाळला ना आम्ही. कर्जमाफी झाली ना. झोपलाय का तू? अरे कुठं? अरे 24 घंटे मोबाईल घेऊन बसून आलो का आता मेसेज येईन मग मेसेज येईन. अजूनपर्यंत काहीच नाही झालं. अरे, उद्योगपतीचं काही लाख कोटींचं कर्ज व्याप हा चालना केलं. याप केलं ना, म्हणजे माफ केलं. अरे बाबा, त्याचं म्हणलं होतं का आम्ही कास्तकाराचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हटलं होतं ना. ते तर केलंच नाही तुम्ही. तू काय बोलला होता? कर्ज माफ करा. बरोबर आहे. मग आम्ही वचन दिलं, हा, आम्ही कर्जमाफी केली. कुठं? तू हे बोलला काय कोणाचं करायचं? आम्ही केली. अरे भाऊ, मी काय म्हणून आलो ऐकून घ्या जरासं. बरं, ते काय बॅनर पाहिजे. हा, मोठा लागला पाहिजे एकदम. सायला जलवा दिसला पाहिजे आपला. भाऊ हा, नामदेव भाऊ, यावर्षी आपल्याला मत द्यायचं आहे. आले का यंदा? कशी गोष्ट करता नामदेव भाऊ? याच लागते. नाही म्हटलं मग आम्हाला काय भेटल? खरं सोडून नामदेव भाऊ काही मागा, तुम्हाला जे पाहिजे ते भेटत. अहो म्हटलं आमच्या मालाले भाव द्या म्हणजे झालं. दिला मालाला डब्बा का टिबल भाव दिला. तुम्ही फक्त मत आपल्याला द्या. हा, देतो मग मत. या येतो येतो नामदेव भाऊ. काल इथंच तो ते मग काय तर. हा, 2-3. भाऊ नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? ओळखला रे. अरे, ज्यानं खर्रा घेतला नव्हता तो आहे ना. अरे नामदेव. अच्छा, आता इलेक्शन संपलं तर नामदेव भाऊचा नामदेव. पाळला ना शब्द आपण, वाढवलेला भाव.
कुठं आहे राजे हो? हा? आमच्या मालाला तर काही भावच नाही आहे. सोयाबीन 2200 रुपये चाललं आणि कापूस 4800 रुपये. याला काही भाव म्हणते काय? काय नामदेव, फ्रीज, टीव्ही, कूलर, खिडे कुडे सगळ्याचे भाव वाढवले राजा आपण. अरे आम्ही म्हंटल होतं का आमच्या मालाले भाव द्या. काय नामदेव, हा पण मालच आहे राजा. हा काय टार्गेटच नाही बनत का? शेतीला भाव वाढवले नाही का आपण? ते विका आणि हा श्रीमंत. नाही खपली तर मला सांग, मी सौदा करून घेणार कम भावात. सौदा करून घ्यायचं रे. कागदीवर सही करून देतो. हा भेटू मग. पाहिलं हे नामदेव भाऊ जात धर्म आणि पंथ पाहून मतदान करते. पण नामदेव भाऊ जात धर्म पंथ पाहून मतदान नसते करत राजे हो. आपली फक्त एकच जात, एकच धर्म आणि एकच पंथ, ते म्हणजे शेतकरी पंथ. हे खुर्ची म्हणते सत्तेची आहे. मायबीन बसून पाहू काय? हा नामदेव बघ